नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी। शेखर सर नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, कसं वाटतं हे अगदी 2.5 वर्षाच्या मेहनतीनंतर आज सभापती पद मिळालेलं आहे, काय सांगणार? कसं आहे, जो कार्यकर्त्याच्या ज्या भावना होत्या आणि माणसाची जेव्हा इच्छा प्रकट भगवंताजवळ आपण करतो आणि त्यावेळेस भगवंत साथ देतो आणि कालच्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भगवंत हा जागृत आहे आणि भगवंत हा साथ देतो। हे खऱ्या अर्थानं कालच्या निवडणुकीला हा जनतेला सुद्धा एक संदेश देण्याचे काम, माणूस कधी इतिहास घडवत नाही, भगवंत माणसाच्या माध्यमातून इतिहास घडवतो, हा सिद्ध झालेला आहे। एकीकडे मेहनत, एकीकडे पक्षामध्ये तुटातूट झाली असं वाटतंय का? पक्षामध्ये तुटातूट झाली, परंतु कसं आहे, कार्यकर्ते शेवटी महत्त्वाचे असतात। ग्राउंड लेवलवर जो काम करत असते, आम्हाला माहीत आहे ग्राउंड लेवलवर काय होतो काय नाही आणि लोकांच्या भावना काय होत्या, त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यायला लागला। आम्ही मोठ्या नेत्यांच्या कोणाही मोठ्या नेत्यांचे ऐकलं नाही आणि ग्राउंड लेवलचे गावागावातले खेड्यापाड्यातले जे जनता आहे त्यांची ऐकून सणारे आम्हाला असा प्रयत्न घ्यायला लागला। मागील 2.5 वर्षामध्ये आपण खूप काही विकासाची कामं आपण केलेली आहे। आता सभापती म्हणून कोणकोणते कामं नवीन ताकदीने, नवीन उत्साहाने करायचा प्रयत्न आहे काय? आता आम्हाला नवीन जे कामं आहेत, आम्ही आता सोचून समजून सणारी आपल्याला कसा जिल्ह्यामध्ये चांगले काम करता येईल यासाठी नेहमी चांगल्या टीमच्या एक सहकार्य घेऊन सणारी चांगला आम्ही एका मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व काम करणार आहोत आणि त्यामुळे नक्कीच आम्ही जिल्ह्यामध्ये चांगले काम करण्याच्या यशस्वीपणाने काम करण्याचा निर्धार करणार आहोत। आज पक्षामध्ये कुठेतरी घराणेशाही चालू आहे सगळीकडे, पण आपण कार्यकर्त्याची बाजूने उभे राहून कार्यकर्त्यांसोबत मिळून ही संधी साधलेली आहे आणि सोबतच कार्यकर्त्यांचा आपल्याला खूप मोठा पाठिंबा आहे, काय सांगा? कसं आहे, कार्यकर्ता मी आधीच म्हटलं आहे का कार्यकर्त्यांच्या विचाराशिवाय कोणी नेता बनू शकत नाही। जनता हे जनार्दन राहते आणि त्यांचा विचार करून सणारी राजकारण चालत असते। ज्यांनी जनतेचा विचार नाही केला त्या लोकांच्या राजकारण खतम होत असते। बेटाला जिल्हा परिषद सर्कलमध्ये मागील 2.5 वर्षात जे झालेले कामं आहेत, तुम्हाला काय वाटतं त्या कामाची तुम्हाला ही पावती मिळाली आहे का? त्या कामाची पावती तर मिळालीच, पण जनतेने जो आशीर्वाद मला बेटाळा जिल्हा परिषदमध्ये दिलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा माझा टार्गेट होता, मी तेवढ्याच मतानं आलो, प्रत्येक गावामध्ये एवढे मतं घेईल त्याच मताने मी मतदान मला मिळालं। आणि एक विशेष गोष्ट मी सांगू इच्छितो, शाळा समिती जेव्हा मी उपसरपंच होतो गावी त्यावेळेस शाळा समिती निवडणूक लागली होती आणि त्यावेळेस सुद्धा 4 चिठ्ठ्यावर 4 वर्ग तासवर आम्ही जिंकलेलो होतो। म्हणजे भगवंतच नेहमी माझ्या पाठीशी राहते याची गॅरंटी मला होती, म्हणून त्या विश्वासानं मी सभागृहात सुद्धा विश्वास भंगावर ठेवून सणारी आम्ही 4ही म्हणजे 3 सभापती तासवर जिंकलेला आहे। मोहाडी तालुक्याचं भाग्य उजळलं आहे, एका सोबत 4 पद मोहाडी तालुक्याला मिळालं, काय सांगाल? कसं आहे, मोहाडी तालुक्याला आतापर्यंत बरोबर पद मिळाले नव्हते। मोहाडी तालुक्यावर नेहमी अन्याय मोठ्या नेत्यांनी केलं होतं, परंतु आज अन्यायाच्या विरोधात लढाई म्हणाल तरी चालेल आणि त्या पद्धतीनं आम्ही जनतेच्या संपूर्ण कार्यकर्त्याचा विचार मनात घेऊन सणारी हा पवित्रा मी घेतलेला आहे। एकीकडे कार्यकर्त्यांचा प्रेम, दुसरीकडे मोठ्या नेत्याची नाराजी, काय सांगाल? कसं आहे, मोठ्या नेत्याची नाराजी आमच्यावर राहीलच, पण शेवटी मोठे नेते कोणापासून होतात? कार्यकर्ते राहतील तर मोठे नेते बनतील, म्हणून कार्यकर्त्यांचा विचार हा पहिले महत्त्वाचा असते। आपले जे कार्यकर्ता आहे, जे बंधू आहे, ज्यांचा आपल्याला सहभाग लाभला, त्यांना काय प्रेमाचा संदेश द्यायचा? त्यांना एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला। कितीतरी कार्यकर्ते काल त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, खूपच अश्रू आले त्यांच्या डोळ्यात। असे कार्यकर्ते खूप प्रेमळ कार्यकर्ते आणि प्रेम करणारी जनता आमच्यावर आहे। जनतेला आपण धन्यवाद देऊ, कारण त्या जनतेने आम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनवलं आणि त्यांच्यामुळे आम्ही आज जिल्हा परिषदच्या एक सभापती म्हणून काम करण्याची संधी खऱ्या अर्थानं जनतेने दिलं आणि जनतेला नजरेत घेऊन सणारी आम्ही हा प्रयत्न घेतलं। नाना पटोले साहेबांची आपण चर्चा केली, काही विशेष चर्चा झालेल्या आहेत का? पूर्ववत काही नवीन प्रकारे काम करण्याची असं काही स्थिती आली आहे? नाही, नाना पटोले साहेब नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात, आमचे प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा आम्हाला सहकार्य करत असतात,
परिणय दादासुद्धा आमच्याला सहकार्य करत असतात. सर्व मोठे नेते आहेत ते आमच्या संपर्कात राहतात, आम्हाला सहकार्य करतात. परंतु काही गोष्टी कमिटमेंट केलं होतं परिणय दादा आणि सुनील पुंडे साहेबांनी, ते त्या शब्दावर कायम नाही राहिले. त्यामुळे मला असा पायत्रा घेण्याची वेळ आली. आता आपण जो पाय उचलला त्याच्यावर आपण ठाम आहात का? मी त्याच्यावर ठाम आहे, कारण मला माहीत आहे काय होतो काय नाही. ह्या सर्व गोष्टी आम्हाला होतं. आम्ही पवित्रा ठामपणे घेतलं. याच्यावर मोठ्या नेत्यांच्या किंवा आमचे आमदार साहेब आहेत यांच्याही सुद्धा कुठं इथं म्हणजे सहभाग नव्हता. काही लोक जनतेमध्ये असं वाटतो की आमदार साहेबाच्या काही येथे भाग असेल म्हणून, परंतु आमदार साहेब या पिक्चरमध्ये कुठंच नव्हते आणि त्यांचा हातसुद्धा नव्हता. ते सुद्धा पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादीबरोबर होते आणि आम्ही बंड केलं असा त्यांना वाटत असेल. पण ते सुद्धा आम्हाला ढूंढण्याचा प्रयत्न, फोन करण्याचा प्रयत्न त्यांनी सर्वांनी केलं, पण आमचे सर्व मोबाईल बंद होते. आणि महाराष्ट्रात काय स्थिती आली आहे, कशी झाली, या मोठ्या नेत्यांनी आम्हाला शिकवलं, त्याच पद्धतीनं आम्ही भूमिका घेतली.